हे गाईज, वेलकम बॅक टू डे 2. काल म्हटलं होतं की आज खूप प्रोडक्टिव्ह राहणार, बट इन रिअलिटी ब्लेंडरने पुन्हा माझा प्लॅन चेंज केला. आज आपण या प्रोजेक्टवर काम करणार आहे, पण त्याआधी आपण थोडा वर्कआउट करून घेऊ. इथं ग्राउंडवर पोहोचल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपण वॉर्म अपला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर ग्राउंडचे दर्शन घेऊन आपण निघालो रनिंग करायला. तर आपल्यासोबत आलेले आपले रनिंग पार्टनर साहेब. तर आज आपण शॉर्टच राऊंड घेतला कारण की पूर्ण ग्राउंड ओढलं होतं. तर ग्राउंड कंप्लीट झाल्याच्या नंतर आमची हालत बघू शकता तुम्ही, काही ह्या प्रकारे झालेली होती. तर हे बघू शकता आपले कपडे किती ओले झालेले होते. तर इथं गरमीमुळे आपण आपलं शर्ट रिमूव्ह केलेलं होतं. तर बघूया आपल्या शॉर्ट राऊंड मध्ये किती घाम निघतो शर्टातून. तर तेवढं झाल्याच्या नंतर आपण परत शर्ट घातला आणि आपल्या वर्कआउटला सुरुवात केली. तर आपण आपल्या वर्कआउटचे सगळे सेट इथं कम्प्लीट करून घेतलेले होते. त्यानंतर आपण आजची बॉडी कंडिशन चेक करायला शर्ट रिमूव्ह केलेलं होतं. तर आपल्या बॉडीला कसा पंप आलाय ते कमेंट मध्ये नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आजचा वर्कआउट संपून आपण चाललो होतो आपल्या घराकडे जाण्यासाठी. तर घरी आल्याच्या नंतर आपण ब्लेंडर प्रोजेक्ट करायला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आज आपण एक गॅरेज ड्रॉ करणार आहे आपल्या ब्लेंडर प्रोजेक्ट साठी. तर सगळ्यात पहिले आपण बेस तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण एक सिलेंडर शेप ऍड केलेला आहे. तर आपण यापासून एक कंपाऊंड वॉल तयार करणार आहोत. तर कशी ती बघा आता तुम्ही. या सिलेंडरला आपण असं काही ऍडजस्ट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता समोर. हे सगळीकडून आपण असे ऍडजस्ट करणार आहे. तर आपला अर्ध्याच्या वरती वर्क कम्प्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर इथून पुढचं काम आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.